तर आत्ता आपण रात्रीच्या जेवणानंतर लगेच झोपायचं नसतं आणि एका ठिकाणी बसायचं नसतं. याच्यावरती दररोजच्या प्रमाणे नेहमीप्रमाणे शतपावलांचा व्हिडिओ बनवतोय. माझ्यासोबत तुम्ही पण शतपावले करा. 10 मिनिटाचा आपला व्हिडिओ असतोय. तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत शतपावले करा की जेणेकरून तुम्हाला माहिती कळेल. शतपावले हा तर झालाच. मी काय तुम्हाला मग 10-15 सेकंदाचा एखादा व्हिडिओ रील बनवून सांगू शकलो असतो की 10-15 मिनिटं शतपावले करा. परंतु मी पण शतपावले करतोय आणि तुम्हाला माहिती सांगतो. त्याच्यामुळे काहीतरी तुम्हाला वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी चांगली माहिती उपयोगी अशी पडेल म्हणून हा दररोज आपण उपक्रम करतोय. नवीन लोकांनी फक्त लक्ष द्या की याच्यासोबत माहिती ऐका. नुसता व्हिडिओ बघू नका, माहिती ऐका, शतपावले करा. जेवणाच्या अगोदर जरी हालचाल झाल्या तरी चांगलंच आहे, काही त्याचं नुकसान होणार नाही. लक्षात ठेवायचं आपल्याला वजन कमी करण्यासाठी मेन काय करायचं आहे, आहाराकडे लक्ष द्यायचं आहे. हालचालींची आता आपण दररोज सवय लावून घ्यायला लागलोय. सकाळी उठल्यापासून आपले व्हिडिओ दररोज आपण किती व्हिडिओ टाकतो मला पण माहीत नसते. सकाळी उठल्यापासून म्हणजे आधी कोणता व्यायाम असताना याच्यापासून सुरुवात असते. नंतर 10 मिनिटाचा व्यायाम असतो. नंतर काय खायचं काय नाही खायचं, नंतर त्याच्यानंतर 1 तासानंतर काय हालचाल करा, 1 मिनिट काय हालचाल करा, 30 सेकंद हालचाल करा. मध्येच दुपारचा आपला 3 मिनिटाचा पण व्हिडिओ असतो. सायंकाळी व्हिडिओ असतात. परत रात्रीचा आणखी शतपावलाचा आहे. त्याच्या अगोदर आणखी जेवणाच्या अगोदरचा काहीतरी व्हिडिओ येतो. मग एवढ्या हालचाली जर व्हायला लागल्यानंतर आपल्या कॅलरीज चांगल्या बर्न होणार आहेत. फक्त आता बघा तुम्ही आहाराकडे लक्ष द्या. कारण ते काय मी प्रत्येक वेळी सांगू शकणार नाही आत्ता हे घ्या ते घ्या, कारण ते तुमच्या घरात उपलब्ध पाहिजे. मग त्या उपलब्धमध्ये काय सांगतो, पहिल्यांदा भाकरी खायची आहे, चपाती खायची, भात खायचा. पण बघा त्याच्यासोबत काय खायचं, प्रोटीन. भाजी आमटी आता म्हणायचं बंदच करायचं. मला भाकरी द्या, भाकरीवर प्रोटीन द्या. मग घरातल्याला सवय लागते प्रोटीन बनव. आज मांसाहार कोण खातच नसाल समजा, काय आता बरेच लोक माळकरी आहेत, तर मग प्रोटीन म्हटलं काय आलं पाहिजे लक्षात, कडधान्यांची भाजी, त्याची उसळ, वरण, कडधान्याची आमटी किंवा डाळींची उसळ, डाळींची भाजी, आमटी जी काय आपण असेल ते करायची. आणि मग नंतर पालेभाज्यांची जी काय तुम्ही कमी तेलाची जी असेल, कमी मसाल्याची ती भाजी पण करायची आहे. असं नाही की मेन पहिल्यांदा कशाला प्राधान्य द्यायचं, ह्याला शाकाहारी लोकांसाठी सांगायला लागलो अगोदर. कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी, नंतर ताक, दूध, दही. ताक दही रात्रीचं शक्यतो टाळा. आंबट पदार्थ शक्यतो दिवसा घ्या. आता दूध, ताक, दही याच्यामध्ये मात्र साखर घालायची नाही. साखर घातली की मग त्याचं प्रोटीनचा इंटेक कमी होणार, कार्बन कॅलरीज वाढणार. बाकी घ्यायचंच नाही असं म्हणत नाही. आपल्या कॅलरीज चांगल्या बर्न होत असतील दिवसभरात, जर कंट्रोल होत नसेल तर तुम्ही नॉर्मली घेऊ शकता म्हणलं घ्या असं म्हणत नाही. टाळता येईल तेवढं टाळायचं, कंट्रोल होईल तेवढं करायचं, होत नाही तोपर्यंत सोडून द्यायचं, मग खाऊन टाकायचं. पण डबल परत व्यायाम, सुट्टी द्यायची नाही. कॅलरीज बर्न करायला व्यायामाला मात्र कारण अजिबात सांगायची नाहीत. आणि सातत्य पाहिजे. मग आता प्रोटीन आता नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी अंडी, चिकन, मासं ह्याच्यात चांगलं प्रोटीन मिळतंय. अंडी, चिकन, मासं. पण म्हणतोय रस्स्यामध्ये नाही. बऱ्याच वेळा लय महत्त्वाचा मुद्दा आपण विसरून जातोय की मी सांगितलं चिकनमध्ये, माशामध्ये, अंड्यामध्ये प्रोटीन आहे. अंडं राहिलं बाजूला, 2-3 वाटे रस्सा कधी खाल्ला कळत पण नाही. चिकन पीस राहिलं बाजूला, मस्तपैकी मसाला ग्रेव्ही केलेल्या असत्या, किती हांटली किती वडली काय कळतच नाही. त्यामुळं मसाल्याचं आणि तेलाचं रस्सा हा कमी करायचा आहे. प्रोटीन कशातून मिळतं ते लक्ष द्या. आता ह्या प्रोटीनबरोबर फायबरला पण तेवढंच महत्त्व आहे बरं का. फायबरला म्हणजे याच्यामध्ये काय येणार, आपलं कच्च्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, कच्चा कोबी, कच्चं जे काही कमीत कमी त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण त्याला खाऊ शकू अशा हिरव्या पालेभाज्या. कारण ह्याच्यामुळं आपल्या पोट साफ होण्यास खूप चांगली मदत होणार आहे. आणि फायबर पाहिजेच. प्रोटीनला जेवढं महत्त्व आहे तेवढं फायबरला पण आहे. फक्त फायबर कमी प्रमाणात लागतं. प्रोटीन आपल्याला 1 किलोला 1 ग्रॅम या प्रमाणात लागतंच. मग आपला गोल वेगळा असू शकतो. व्यायाम करत असेल कोणी, मसलचा चांगला पुढच्या लेवलचा व्यायाम करत असेल तर त्यांची म्हणजे रिक्वायरमेंट वेगळी असणार आहे, थोडी जास्त असणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला दररोज आहाराकडे जर लक्ष दिलं तर 100% रिझल्ट हा तुमच्या जवळच आहे. माझ्या जवळ नाही, तुमच्या जवळ आहे. फक्त सातत्य. 1 दिवस केलं, 2 दिवस केलं, 1 आठवडा केला, 15 दिवस केलं, 1 महिना केला, 2 महिने, 3 महिने, 6 महिने असं नको. सातत्य पाहिजे. मेन काय आहे, सातत्य. आपलं सातत्य जेवढं चांगलं तेवढा रिझल्ट मागायला लागत नाही, दिसतोच स्वतःला. मग आरशात जाऊन बघायचं.
प्रत्येक वेळेला कुठं तर प्रोडक्ट आणू का, हे घेऊ का, तात्पुरता रिझल्ट काढू का, काय उपयोग नाही. कशाला घ्यायचं, काय गरज आहे. घरातली भाजी भाकरी खतरनाक आहे. फक्त भाजीमध्ये प्रोटीन भाजी वापरायचं एवढंच आहे. कुठं काय अवघड आहे. आता चहा सुटत नाही, राहू दे, फक्त प्रमाण कमी करायचं आहे. साखरेचं प्रमाण त्यातलं कमी करायचं आहे. आणि एकदा का तुम्हाला प्रोटीनच्या भाजी आमटीची जी सवय लागली की तुम्हाला गोड खायची इच्छा ऑटोमॅटिक कमी होते, ऑटोमॅटिक कमी होत्या. आता राहिला विषय BP शुगर बऱ्याच जणांना चालू झालंय आहेच. घेऊ नका, काय संबंध नाही त्याचा, डोक्यात घेऊ नका. फक्त हालचाली करायच्या, त्या व्यायाम चालू करायचा चांगला आणि चांगला आहार घ्यायचा आहे. ह्याच्यापर्यंत काय डोक्यात घेऊ नका. BP शुगर परत बघू. आता आहे म्हटल्यानंतर त्याला काय करणार आहे, त्याला कसं कंट्रोलमध्ये आणायचं ह्याला बघायला पाहिजे आहे. सगळ्यांना सांगत सुटू नका मला BP आहे, शुगर आहे, BP आहे, शुगर आहे. त्याच्यावर पर्याय काय, कुठे पण बघा तुम्ही, गुगलला बघा, ChatGPTला बघा, विचारून बघा व्यायामानं चांगल्या आहारानं कंट्रोल होत आहे का. तो नाही म्हटलं तर मग पुढे बघू आपण. तो म्हणजे गुगल आणि ChatGPT म्हणतो बरं का. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे का, मी किती पण छाती ठोकून सांगितलं की हे नाही असं होतं तसं होतं, मी सांगत नाही, पण दुसऱ्या कोणतरी सांगितलं तरी व्यायाम करा, व्यायामानं असंच होतं तसं होतंय, आणि अचानक काहीतरी दुखायला लागलं, काहीतरी व्हायला लागलंय. डॉक्टर देव आहेत. उगाच डॉक्टरांच्या म्हणजे विरुद्ध बोलत बसायचं नाही, विरुद्ध जायचं नाही. ज्या त्या ठिकाणी ज्याचं त्यांचं स्थान आहे, त्यामुळं डॉक्टर हे आपल्यासाठी देवच आहेत. आपण आतलं चिरपाडीचं काही करत नसतोय. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स पण ठेवायचं नाही. डॉक्टरांचा सल्ला घ्यायच्या ठिकाणी घ्यायचाच. मग तुम्ही कोणताही घ्या, उगाच हाय काय होतं बघूया, व्यायाम चालू करून बघूया, अगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाही उगं पोटात दुखतंय, छातीत दुखतं, पुन्हा मला विचारणार फोन करून, किंवा मीच नाही कोण पण सांगणार ॲसिडिटीनं होतं आहे, असलं काय डोक्यात घेत बसू नका. व्यायाम करतोय म्हणजे आपल्याला काय होणार नाही असंच नाही. कारण ते एका दिवसात होतो. व्यायाम आज चालू केला, ते अगोदर उद्भवलं असतं, त्याला पण वेगवेगळी कारणं असतात. व्यायाम केला म्हणजे तुम्ही काय तुम्हाला होणारच नाही असं नाही, फक्त लांब जाणार असते. त्यामुळं ओव्हर कॉन्फिडन्स पण ठेवायचं नाही. डॉक्टरांना पण चांगलंच माना, उगं काहीतरी डोक्यात घ्यायचं नाही. प्रोडक्ट उगं कोणतरी देतोय, मी डॉक्टर नाही आणि मी तुम्हाला काय तर सजेशन द्यायला लागलो, तुम्ही हे खावा ते खावा. मी डायटिशियन आहे, मी डायटिशियन सांगतोय, मी औषधं गोळ्या सांगतोय, वजन कमी करायचे, हे असलं खावा तसलं खावा, हे माझ्याकडे बघू नका. तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेत चला. अजून मी सुद्धा सांगत असतो की व्हे प्रोटीन चालतं. काही डॉक्टर खावा म्हणतात, काही डॉक्टर खाऊ नका म्हणतात. मग जे खाऊ नका म्हणतात पण ते तुमचे फॅमिली डॉक्टर असतील तर त्यांचा आणखी सल्ला घ्या चांगला. उगाच मी सांगितलं म्हणून डॉक्टरांच्या विरुद्ध जाऊ नका. अचानक रात्रीचं आली कळ छातीत म्हणजे मी नसणार आहे तिथं, डॉक्टरच असणार आहेत. हा चेष्टाचा भाग सोडा, पण सांगितलं त्यात कळ याचो काही करू नका. पण लक्ष द्या, डॉक्टरांचा सल्ला पाहिजे. डॉक्टर सगळ्यांना कुणाच्या वाकड्यात जायचं नाही, मेंटली पण डिस्टर्ब व्हायचं नाही. कदाचित काय डॉक्टरांचं पण प्रत्येकाचं वेगवेगळे प्रॉब्लेम असू शकतात. प्रोटीन लागतं का, लागतंच. म्हणून मी म्हणून का मी डॉक्टरांच्या विरुद्ध आणलं बरोबर आहे का. त्यांनी पण माझ्या आधी काहीतरी पावसाळ्याखाली त्यांनी पण त्याच क्षेत्रात डॉक्टरांच्या याचा अभ्यास केला आहे. मी डायटिशियनमध्ये, फिटनेस ट्रेनरमध्ये, बाकीच्या वरच्या याच्यावर आहे. पण 100% चांगला आहार घ्या, प्रोटीनयुक्त आहार घ्या. मी प्रोटीन म्हणतो कोणतं, वे प्रोटीन सांगितलं बरं का तुम्हाला. तुम्हाला प्रोटीन, वे प्रोटीन कधी घ्यायचं आहे, जर पूर्ण आपली जर होत नसेल म्हणजे दररोजची जी शरीरात द्यायची जी रिक्वायरमेंट आहे ती पूर्ण होत नसेल तर वे प्रोटीन आपण घेऊ शकतो. पण याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम असतील तरी पण एखादा डॉक्टरांचा सल्ला घ्या. माझा फोन नंबर असतो, मला कॉल करा. उगाच कॉल करत बसायचं नाही, गरज असेल तेव्हाच कॉल करा. नाही गरज तू खरंच कोणाला तर असायचं ना, तुम्ही माझ्याबरोबर 2, 3, 4, 5 मिनटं बोलत बसणार, तुमचा पण वेळ जायचा, माझा पण वेळ जायचा. गरज असेल तेव्हा करा कॉल, कारण तुमचा पण कॉन्फिडन्स वाढतो. काय असं नाही, शक्यतो मी तुमच्या शंका येतील त्या शंका मी अशा व्हिडिओमधूनच बाहेर निरसन करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि व्यायामाच्या हालचाली आता बऱ्यापैकी चांगले लोक चांगले बरेच जण करायलेत. आणि मला कमेंटमध्ये ह्या कुणी ॲक्शन घेतली म्हणजे चालू केला, व्यायाम चांगला केला आहे. सकाळी उठल्यापासून बऱ्यापैकी आपण सगळ्या हालचाली करतोय. सकाळचा पण व्यायाम होतोय, संध्याकाळचा पण शतपावलांचा व्यायाम होतोय. कमेंटमध्ये मला पाठवा. आणि बऱ्यापैकी आता बरेच फोन येतात, चांगलं वाटतं, भारी वाटायला. बऱ्याच ठिकाणी आपले व्हिडिओ पोचायला लागलेत. व्हिडिओमध्ये व्ह्यूज वाढावे ही कल्पना आपल्या डोक्यात नाही आणि नव्हती. पण फक्त आपल्या डोक्यात काय की प्रत्येकाकडं भीती जावी की प्रोडक्ट खाल्ल्यावर वजन कमी होतं, काही संबंध नाही. किंवा जिमला गेल्यावर वजन कमी होतं, काही संबंध नाही. आम्हाला जिम जवळ नाही. आमच्या ग्रामीण भागात भले त्या गावात 30-40 लोक घरं असू देत, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ बघून व्यायाम करता आला पाहिजे, अशी आपली एक संकल्पना आहे.
त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे. प्रत्येकाकडून असं भीती गेली पाहिजे, व्यायाम चालू झाला पाहिजे. कारण आता आपण बघतोय बऱ्याच जणांचं वाढलेल्या वजनामुळे तक्रारी चालू झाल्यात आणि ह्याच्यावर एकावंच आपलं काम करते म्हणजे विजरल फॅट. त्याच्या वेळेला काम झालं की मग ॲटोमॅटिक तुमचं शरीर चांगलं व्हायला राहते. फक्त लय दंगा करू नका, वजन वाढले काय नाही आहे की मी. तुम्ही फक्त ॲक्शन घ्या, तुम्हाला दाखवतो सांगतो ते करायला चालू करा. आणि अशाच चांगल्या माहिती लोकांना शेअर करा, तुमच्या कुटुंबात शेअर करा, नातेवाईकांच्यात शेअर करा, मित्रमंडळींना शेअर करा. आणि नुसतं शेअर नाही त्यांना करायला सांगा, पटत असेल तर. नाहीतर रोज करायला लावू नका. आपल्याला काय कुणाचं व्ह्यूज वाढवत बसवायचं नाही. आपल्या फक्त सर्वांनी निरोगी हेल्दी राहावं, फिट राहावं. आता आपला 10 मिनिटाचा बऱ्यापैकी होत आलेला आहे शतपावलांचा व्हिडिओ. तर दररोज व्हिडिओ करा. कोण कुठल्या गावातून बघत आहेत ते पण करा, कोण कुठल्या गावातून करत आहात व्यायाम ते पण कमेंटमध्ये टाकलं तरी बरं पडेल. आता बरेच जण टाकत आहेत, मला ती गावांची नावं पहिलं भारी वाटते की लोक कुठं ना कुठं घरच्या घरी व्यायाम करायला सुरायला लागली. तर अजून काही माहिती असेल तर मी करतच असतो व्हिडिओ. तुम्ही दररोज व्यायाम करा, न चुकता सातत्य ठेवा आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा. धन्यवाद.